नमस्कार, मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पाऊस पडेपर्यंत कोरोची गावाला आठवड्यातून 2 तास पाणी पुरवठा. ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांचे आवाहन. पावसाने ओढ दिल्यामुळे नद्यामधील पाणी पातळी खालावली असून कोरोची गावाला जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत दिला जाणारा 1 दिवस आड पाणी पुरवठा आता तुर्तास बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी पाऊस पडेपर्यंत गावाला आठवड्यातून केवळ 2 तास पाणी पुरवठा केला जाईल, अशी माहिती सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी दिली. तसेच या संकट काळात ग्रामस्थांनी पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोरोची ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यंदा पावसाने दीर्घ दांडी मारल्यामुळे परिसरातील सर्वच नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत आणि जलसाठा कमालीचा घटला आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे खात्याने ग्रामपंचायतीशी दूरध्वनीवरून संपर्क साधून गावातील पाणी उपसा व पुरवठा कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. नदीत पाणी नसल्याने 1 दिवस आड पाणी देणे शक्य नसून आता आठवड्यातून 2 दिवसच पाणी सोडले जाईल. पत्रकार परिषदेत बोलताना सरपंच डॉक्टर संतोष भोरे म्हणाले, सध्याची परिस्थिती गंभीर असून पाऊस पडेपर्यंत आणि नद्यांना नवीन पाणी येईपर्यंत सर्वांना मिळून या टंचाईचा सामना करावा लागेल. नागरिकांनी नळाला पाणी आल्यानंतर ते गटारीत वाहून जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिण्याचे किंवा नळाचे स्वच्छ पाणी थेट शौचालयासाठी न वापरता ते पाणी किमान 4 दिवस कसे पुरवता येईल याचे नियोजन प्रत्येक कुटुंबियाने करावे. या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला उपसरपंच सतीश सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी राजा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, संजय कांबळे, आनंदा लोहार, स्नेहल कोरोचीकर, हलिमा संदीप, पूजा टिळे, संगीता शेट्टी, अश्विनी चव्हाण, साहेबलाल शेख यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज. कोरोचीतल्या तमाम नागरिकांना माझं जाहीर आव्हान आहे की सध्या पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे आणि सध्या पाऊस चालू होऊन पेरण्या व्हायला पाहिजे होत्या आणि पावसाचं गेल्या वर्षी मे महिन्यापासून पाऊस चालू झाला होता आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता की सगळीकडे आपल्याला शेतीची मशागत असेल, या ठिकाणी पेरणी असेल, या सगळ्या पूर्ण झाल्या होत्या. पण अद्याप पावसानं ओढ दिल्यामुळं सध्या नदीपात्रामध्ये पाणी कमी प्रमाणात आणि ग्रामपंचायत कोरोचीनं तुम्हाला 1 दिवस उन्हाळ्यामध्ये 1 दिवस आड पाणी देऊन सहकार्य केलं आहे किंवा त्यांची जे जबाबदारी आहे ती पार पाडलेली आहे. पण भविष्यामध्ये पावसाचे प्रमाण असंच जर राहिलं तर भविष्यात या ठिकाणी दुष्काळाचं सावट निर्माण होऊ शकतं. त्याच्यामुळे नागरिकांना आणि विशेषतः महिला भगिनींना माझी विनंती आहे की आपल्या घरातलं जे प्यायचं पाणी किंवा पिण्याचं जे पाणी आहे ते जपून वापरा. पाणी रस्त्यावरती तुमच्याकडे पाणी शिल्लक राहिल्यानंतर रस्त्यावरती संडासमध्ये गटरीला न सोडता आपला चावीचा कॉक बंद करा, जेणेकरून पाणी आपलं या पाण्याचा अपव्यय होणार नाही. आणि माझं या ठिकाणी एक विनंती माझा हे आहे की विनंती करतो की आपल्याला 1 दिवस आडाला ग्रामपंचायत पाणी देत होती, परंतु या पावसाअभावी पाणी कमी असल्यामुळे पाटबंधारे खात्याचा आम्हाला कालच फोन झाला आणि त्याच्यावरून मी नागरिकांची जाहीर अशी माफी मागतो की 1 दिवस आडाला येणारं जे पाणी ते 4थ्या दिवशी येईल आणि आठवड्यातून मिनिमम 2 वेळा पाणी या ठिकाणी आम्ही सोडणार. पाऊस या ठिकाणी चालू झाला आणि या ठिकाणी भरपूर प्रमाणात जर पाऊस झाला तर हाय तसं परत आम्ही रेग्युलर 1 दिवस आडाला पाणी देणार. त्याच्यामुळं अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आम्हाला जरासं सहकार्य करावं, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि जेणेकरून आपल्याला पिण्याचं जे पाणी आहे ते या ठिकाणी भरून सहकार्य करावं. खर्चाच्या पाण्याबाबतीत काय तुटवडा भासल्यास बोर आहेत, सार्वजनिक बोर आहेत, त्या ठिकाणी शेजारीत एखादं बोर असेल तर त्यातनं तात्पुरतं भरून या ठिकाणी आपल्या गरजा भागवाव्यात ही अशी त्यांना विनंती करतो आणि त्यांनी पाणी आपलं जपून वापरून या ठिकाणी 1 दिवसाला येणारे जे पाणी ते 4थ्या दिवशी कदाचित येईल तर ते भरून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.